नमस्कार, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या कौल महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीवर। माझं नाव आहे सतीश। मी आलेलो आहे सांताक्रूज ईस्टला वाकोला परिसरात आणि हा धोबीघाटचा परिसर आहे। चारो बाजूला इल्लीगल हॉकर्स म्हणजे बेकायदेशीर फेरीवाले बसलेले आहेत आणि इकडचे नागरिक पूर्ण त्रस्त झालेले आहेत। वाहतूक कोंडी झालेली आहे। प्रशासनाला BMCच्या डिपार्टमेंटला कंटिन्यूस त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे, तरी काही ॲक्शन नाही आहे। तर काही आपले नागरिक इथे आलेले आहेत, ते आता थोड्या वेळात आपल्याला त्यांची जी इकडची समस्या आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहेत। बंदच होतं संध्या आणि 4च्या नंतर लावलेलं गर्दी असते ना। हां, तो याच्यासाठी बंद केलं आहे ना आजपासून। मग ते आता चालू आहे, तर ते सांगा तुम्ही सांगा तुमच्या लोकांना। मग आम्ही पण सांगतो की हे बंदच करा, तुम्ही बंदच करू नका, धंदे चालूच करू नका। कारण की काय तर परत BMCचं काम चालू आहे, बरोबर। त्यानंतर मग याचं ट्रॅफिकचं काम होणार। आता गाड्या अडकते, तुम्हाला दिसते ना, गाड्या येतात आहे, ॲम्ब्युलन्स अडकणार, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होणार, लोकांना त्रास होणार। त्याच्यामुळे तुम्ही बंदच करा। तर इथे काही नागरिक आहेत, आपल्याला इकडचा होणारा त्रास सांगतील। आपलं नाव सांगा। माझं नाव अमित जाधव। मी सांताक्रूज वाकोला परिसरात लहानाचाच मोठा झालो। तर आम्हाला असा त्रास होतो आमच्या नागरिकांना, हे BMCचं काम चालू आहे तरी देखील हे इल्लीगल धंदे पुढे आलेले आहेत। ह्या नागरिकांना एवढा त्रास होतोय, म्हणजे अगदी शाळेत जाणारी लहान मुलांचं शाळेत जाताना त्रास होतोय, अगदी ॲम्ब्युलन्सची गाडीला त्रास होतोय, अगदी एमर्जन्सी काय असली तर सगळ्या लोकांना खूप त्रास होतोय ह्या इल्लीगल। त्यामुळे हे इल्लीगल धंदे तात्काळ बंद झाले पाहिजे, सर्वसामान्य नागरिकांची ही मागणी आहे। तुम्हाला काय त्रास होतोय? जे पब्लिक आहे, गाड्या आहेत, शाळेत जाणारी मुलं आहेत, यांना हा कायमस्वरूपात त्रास झालेला आहे। सकाळी 5 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून यांच्या भाजीच्या गाड्या येतात, शाळेच्या मुलांच्या व्हॅन त्या कोपऱ्यावर अडकतात, ह्या कोपऱ्यावर अडकतात। आम्ही बाईकवरनं स्वतः माझ्या मुलीला नेताना मला तिथे 5 मिनिटं जरी उशीर झाला तरी आमच्या मुलांना बाहेर उभं करतात। ते हे समजून घेत नाहीत, इकडे या गोंधळात आम्ही फसून जातो ते अर्धा तास। आणि प्रत्येक धोबीघाटमधली जेवढी मुलं शाळेत जात असतील ना, प्रत्येक मुलांना आठवड्याला 2 किंवा 3 लेट मार्क लागलेले आहेत ह्या लोकांमुळे, यांच्या ह्या धंद्यांमुळे, अतिक्रमणमुळे। सकाळी जाताना पण यांच्या दोन्ही बाजूला रिक्षा चालले, यांच्या हॉटेलला माल जातो का कुठे जातो माहीत नाही, दोन्ही बाजूला रिक्षा पार्किंग असतात, माल भरायला नुसता भाज्यांच्या। हे जे धंदेवाले आहेत इकडे लोकल राहणारे आहेत की कुठून बाहेरून येऊन धंदा? हे चेहरे आमच्या ओळखीचेच नाही। मैदानात पहिले धंदे बसायचे, ते पण 4 किंवा 5 जण भाजी घेऊन बसायचे। या भिंती मोकळ्या होत्या, तेव्हापासून आम्हाला एकही चेहरा ओळखीचा दिसत नाही। दर वर्षाला यांचे चेहरे बदललेले असतात। अक्षरशः बघा, या धोबीघाट रोडवर दोन्ही बाजूला धंदे लागलेले आहेत। बाजूला BMCचं काम चालू आहे, BMCचं काम चालूच आहे तिथे धंदे, तरी त्यांनी धंदे लावलेले आहेत आपले इल्लीगल प्रकारे। हे जे धंदे लावणारे आहेत त्यांना समज नाही आहे। जर बघा गाडी येते, जर दोन्ही बाजूनी गाडी आला तर खरंच रस्त्यामध्ये वाहतूक कोंडी निर्माण होते। जे लोक आहेत त्यांना चालण्याची जागा नाही आहे आणि सतत हा त्रास एक 10-15 वर्षापासून इकडचे जे रहिवासी आहेत, इकडचे नागरिक आहेत, ते सहन करत आहेत। धंदे करणारे इकडचे आहेत नाही आहेत हाही प्रश्न विचारला गेला, ते बोलतात चेहरे ओळखीचे नाही आहेत। आणि इथे ज्या जागा आहेत त्या कुणी काबीज केलेल्या आहेत आणि BMC प्रशासन हा कानाडोळा करून का आहे? पोलीस प्रशासनाला देखील इकडच्या नागरिकांनी कंप्लेंट केलेली आहे, तरीही काही ॲक्शन घेण्यात येत नाही। असं कारण काय आहे? काय प्रशासन ह्या लोकांना घाबरतो का? प्रशासनाकडे काही उत्तर नाही आहे का? प्रशासनाने काय प्रयत्न केले नाही आहेत का? प्रयत्नाचा काहीही ते निशाण दिसत नाही आहे। सतत कौल महाराष्ट्राचा जो वृत्तपत्र आहे, न्यूजपेपर आहे, त्याच्यात सतत ही बातमी देण्यात येते की रस्त्यावर जे इल्लीगल हॉकर्स बसतात त्यांना हटवावं, पण तरीही काहीही कुठेही BMCचं जो अतिक्रमण विभाग आहे त्याचा पानही हलत नाही आहे। कानाडोळा करून आहेत ते सतत कंटिन्यूस न्यूज देतात आणि इकडचे नागरिक देखील सतत BMC डिपार्टमेंटला, एन्क्रोचमेंट डिपार्टमेंटला कंप्लेंट करतात, तरीही काहीही फरक पडत नाही आहे त्यांना। नागरिकांचा त्रास, ॲम्ब्युलन्सचा येण्या जाण्याचा त्रास, खास करून जे लहान पोरं शाळेत जातात सकाळचे दुपारचे, त्यांनाही त्रास आहे। इकडे खूप भरपूर असा त्रास आहे लोकांना। निदान जे हॉकर्स आहेत त्यांनी ह्या गोष्टी प्रशासनाने समजल्या पाहिजे की हा त्रास लवकरात लवकर लोकांचा दूर झाला पाहिजे, काहीतरी प्रयत्न केले पाहिजे। बघा आजूबाजूला किती बघा, इथे बी हॉकर आहेत। आता इथेही ज्या पाठच्या बाजूला काम चालू आहे तरी हे लोक बसलेले आहेत। बघा तुम्ही हा व्हिडिओ जवळून बघा, पाठी काम चालू आहे तरी इकडची काही त्यांना फरक नाही पडत आहे।
आणि खास करून असा दिसून येते की जे आता गटाराचं काम चालू आहे ते गटाराचं जसं काम होईल तसे हे जे हॉकर्स आहेत, जे फेरीवाले आहेत, अवैध फेरीवाले तिथे जाऊन आपल्या जागावर कब्जा करतील. म्हणजे त्यांच्यासाठी स्पेशली हा काम BMC करत आहे. तर निदान प्रशासनाला वारंवार तक्रार देऊन पेपरातही वारंवार ह्यांचे फोटोज वगैरे टाकून प्रशासनाला काही फरक पडत नाही.